नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या BCom फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयातील विक्री व्यवस्थापकाची कर्तव्ये आणि जबाबदारी या घटकावर माहिती बघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर विद्यापीठाच्या BCom फर्स्ट इयरला सेमिस्टर 2 मध्ये NEP पॅटर्ननुसार हा विषय आपल्याला ॲड करण्यात आलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आतापर्यंत आपण एकूण 7 व्हिडिओ लेक्चर अपलोड केले आहेत। आजचा आपला हा 8वा व्हिडिओ लेक्चर आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी पूर्वीचे व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यावे। तर आजच्या 8व्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विक्री व्यवस्थापक, त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याविषयी माहिती बघणार आहे। विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विक्री व्यवस्थापक म्हणजे काय, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा असा दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण कर्तव्य बघूयात आणि मग जबाबदाऱ्या बघूयात। बघा मित्रांनो, यामध्ये पहिला आहे विक्री नियोजन करणे। आता विक्री व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विक्री विभाग जे आहे, त्या विक्री विभागाचा प्रमुख व्यक्ती जो असतो तो असतो विक्री व्यवस्थापक म्हणजे सेल्स मॅनेजर, बरोबर आहे। आणि त्या विक्री व्यवस्थापकाला विक्री संबंधित संपूर्ण कामकाज त्या व्यवस्थापकाला पाहावे लागतात। आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे कर्तव्य आहे ते आहे विक्रीचं नियोजन करणे। बघा, वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तू कशा प्रकारे विक्री करायचे आहेत त्यासाठी विक्रीचं नियोजन करणं हे महत्त्वाचं कर्तव्य त्या विक्री व्यवस्थापकाचं आहे। बघा, विक्री व्यवस्थापक कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य योजना तयार करतो, विक्रीचे उद्दिष्ट निश्चित करून त्या उद्दिष्टानुसार विक्री धोरण आखतो। त्यामुळे काय होतं बघा, विक्री कार्य अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडते। हे खूप महत्त्वाचं कामकाज आहे। आपल्याकडे जो काही उत्पादन वस्तू आहे, माल साठा आहे किंवा शिल्लक साठा आहे, तो माल ते वस्तू आपण बाजारामध्ये कशा प्रकारे विकायचं त्याचं एक नियोजन आराखडा, एक प्रोजेक्ट त्या विक्री व्यवस्थापकाला तयार करावं लागणं हे महत्त्वाचं कर्तव्य त्या विक्री व्यवस्थापकाचं आहे। दुसरं कर्तव्य आहे विक्री संघाचं संघटन करणे। विक्री प्रतिनिधींची निवड करून, बघा, विक्री प्रतिनिधी म्हणजे एजंट, सेल्स एजंट, त्यांची नियुक्ती, निवड आणि कामाचे विभाजन करणे हे महत्त्वाचे कर्तव्य आहे। प्रत्येक विक्रेत्याला त्याच्या क्षमतेनुसार काम दिले जाते, त्यामुळे विक्री संघ अधिक प्रभावीपणे काम करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात वस्तू विकण्यासाठी हे आपल्याला त्या विक्रेत्यांची आवश्यकता असते। मग त्यासाठी कंपनी काय करते तर अशा प्रकारच्या सेल्स एजंट किंवा विक्रेत्यांची निवड करते, त्यांना कामाची वाटणी करून देते आणि त्यांच्या कौशल्यानुसार, त्यांच्याकडे जी क्षमता आहे, जे ज्ञान आहे, त्या कौशल्याच्या आधारावर, त्या क्षमतेच्या आधारावर त्यांना कामकाज वाटून दिले जाते आणि त्यामुळे काय होतं, कंपनीचे जे काही विक्री संघ आहे ते अधिक प्रभावीपणे काम करतो आणि त्यामुळे कंपनीचे वस्तू हे जास्तीत जास्त विकले जाऊ शकतात। पुढचं कर्तव्य आहे महत्त्वाचं प्रशिक्षण देणे। बघा, जो कोणी नवीन विक्रेता असणार आहे किंवा एजंट असणार आहे, ज्याला आपण नियुक्ती करणार आहे, त्याला लगेच वस्तू विकण्यासंदर्भात थोडी अडचण निर्माण होऊ शकते। त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं की वस्तू कशा प्रकारे विकायचं। बघा, विक्री प्रतिनिधींना उत्पादनाची माहिती, विक्री तंत्र आणि ग्राहक व्यवहार याबाबत प्रशिक्षण दिले जाते। यामुळे त्यांचे कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो। प्रशिक्षित विक्री संघामुळे विक्री वाढण्यास मदत होते। बघा, समोरचा येणारा जो ग्राहक आहे तो कोणत्या मानसिकतेचा आहे किंवा त्याला कशा प्रकारच्या वस्तू हव्या असतात हे लगेच आपल्याला त्या विक्रेत्याला कळत नाही। त्यासाठी विक्रेत्यांना अशा प्रकारे ग्राहकांचं मानसिकता ओळखणे, ग्राहकांच्या गरजा ओळखणे, आपल्या वस्तूबद्दल अधिकाधिक माहिती लोकांना सांगता येईल अशा प्रकारचं प्रशिक्षण त्या विक्रेत्यांना प्रशिक्षण दिलं जातो, त्यांना माहिती दिली जाते, जेणेकरून आपली वस्तू
ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतील आणि त्यामुळे आपल्या वस्तू जास्तीत जास्त विकल्या जातील. तर त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यक असते. हे एक महत्त्वाचं कर्तव्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचं कर्तव्य आहे विक्रीवर नियंत्रण ठेवणे. बघा यामध्ये विक्री व्यवस्थापक विक्री कामकाजावर सतत देखरेख ठेवतो. विक्री अहवालांचे विश्लेषण करून कामगिरीचे मूल्यांकन करतो. यामुळे आवश्यक त्या सुधारणा करता येतात. बघा विक्रीचं कामकाज वाटून दिल्यानंतर विक्रेत्यांना वाटून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम होतं आहे का नाही ते बघितलं जातं. जर त्याच्यामध्ये काही चुका होत असतील तर ते दुरुस्ती करून घेण्यासाठी या ठिकाणी सेल्स मॅनेजर जो आहे तो त्यांना मदत करत असतो. हा एक महत्त्वाचं कर्तव्य या ठिकाणी सांगता येईल. पुढं आहे बाजारपेठेचा अभ्यास करणे. बघा ग्राहकांच्या गरजा, स्पर्धकांची स्थिती आणि बाजारातील बदलांचा अभ्यास यामध्ये केला जातो. या माहितीच्या आधारे योग्य विक्री योजना तयार केली जाते. यामुळे कंपनीला स्पर्धेत टिकून राहता येते. हा एक महत्त्वाचं कर्तव्य या ठिकाणी आहे की आपल्या कंपनीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू हे ग्राहकामध्ये खरोखरच ती गरज आहे का, ग्राहकांना त्या वस्तूची गरज आहे का, किंवा ग्राहकांना कशा प्रकारच्या वस्तू आवश्यक आहेत, बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला किती प्रमाणात मागणी आहे, या सर्वांचा अभ्यास या विक्री व्यवस्थापकाला करावा लागतो. हा एक महत्त्वाचं कर्तव्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि त्यामुळं काय होतं आपल्या कंपनीला स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मदत या ठिकाणी होत असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, विक्री व्यवस्थापकाच्या काही जबाबदाऱ्या. यामध्ये पहिला आहे विक्री उद्दिष्ट साध्य करणे. कंपनीने निश्चित केलेली विक्री उद्दिष्ट पूर्ण करणे ही एक महत्त्वाची आणि प्रमुख अशी जबाबदारी आहे. जे काही उद्दिष्ट ठरलेलं आहे बरोबर, उदाहरणार्थ समजा आपल्याला एका महिन्यामध्ये किमान 1000 वस्तू या ठिकाणी विक्री होणं आवश्यक आहे. हे जर उद्दिष्ट असेल तर ते उद्दिष्ट कसं पूर्ण करावं ही त्याची एक महत्त्वाची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विक्री संघाला प्रोत्साहन देऊन उद्दिष्टे साध्य केली जातात. यामुळे संस्थेची विक्री वाढते आणि विक्री वाढल्यामुळे काय होतं कंपनीचा नफा वाढतो. नफा वाढल्याचा अर्थ काय होतो कंपनीचं या ठिकाणी ऑटोमॅटिक समाजामध्ये गुडविल वाढणार आहे, नावलौकिक होणार आहे. तर एक महत्त्वाचं जबाबदारी त्या विक्री व्यवस्थापकाचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुसरं आहे ग्राहकांचं समाधान राखून ठेवणं. ग्राहकांच्या तक्रारी काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्याची जबाबदारी विक्री व्यवस्थापकाची असते. ग्राहकांना योग्य सेवा दिल्यास त्यांचा विश्वास वाढतो आणि ग्राहक निष्ठा निर्माण होते. त्यानंतर पुढचं आहे बघा विक्री संघाचं नेतृत्व करणे. विक्री व्यवस्थापक विक्री संघाला मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर प्रेरणा मोटिवेशन देत असतो. संघातील सदस्यांना योग्य दिशा देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवतो आणि यामुळे संघाचे काम म्हणजे ग्रुपचं जे काही काम आहे त्या ग्रुपचं काम हे अधिक प्रभावीपणे होत असते. हे एक महत्त्वाचं जबाबदारी त्याला पार पाडावं लागतं. पुढचं आहे विक्री वाढीसाठी उपाययोजना करणे. बघा आपल्या कंपनीच्या वस्तूंचं विक्री वाढ कसं करता येईल, वस्तूंचं विक्री जास्तीत जास्त कसं करता येईल यासाठी उपाययोजना तयार करणे ही एक जबाबदारी आहे महत्त्वाची. नवीन ग्राहक मिळवणे आणि नवीन बाजारपेठ शोधणे ही महत्त्वाची जबाबदारी असते. जाहिरात, प्रचार आणि विविध विक्री तंत्राचा वापर केला जातो. यामुळे व्यवसायाचा विस्तार होतो. बघा वस्तूच्या विक्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे प्रभावी माध्यम आहे ते आहे जाहिरात. आपण त्या वस्तूची जाहिरात कशा पद्धतीने करत आहोत त्यावर त्या वस्तूला मागणी अवलंबून असते. म्हणून जाहिरात आणि प्रचार यावर अधिक भर दिला जातो. यामुळे वस्तूंची विक्री वाढ होत असते. पुढे बघा अहवाल सादर करणे. विक्री संबंधित सर्व माहिती, त्याची आकडेवारी आणि अहवाल वरिष्ठ व्यवस्थापनाला सादर करणं हे एक महत्त्वाचं जबाबदारी त्या विक्री व्यवस्थापकाचं आहे. या अहवालांच्या आधारे भविष्यातील निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे विक्री व्यवस्थापने अधिक प्रभावी बनत असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विक्री व्यवस्थापकाचं कर्तव्य काय आहेत आणि त्याची जबाबदारी काय आहेत याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि त्याचबरोबर आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि अजूनही कॉमर्सच्या सर्व अपडेट, सर्व माहिती, नोटिफिकेशन बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सर्व अपडेट पाहण्यासाठी आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम पेज आहे, तुम्ही तिथेही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ग्रुपवर पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.